मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर पुष्पगुच्छ पाठवल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। निवडणुकीच्या काळात एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या साहेबांना अचानक फुलांची आठवण कशी झाली? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज ठाकरेंचं हे भावनिक राजकारण तर नाही ना, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। तुम अपन को 10-10 मारा, अपन तुमको सिर्फ 2 मारा, पर सॉलिड मारा कि नहीं? अमर अकबर एंथनी में डायलॉग है ना, उसने अपन को मारा लेकिन अपन ने उसको सिर्फ 2 मारा, लेकिन शॉलिट मारा कि नहीं? 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतरची राज ठाकरेंची ही भाषा 2014च्या निवडणूक प्रचाराच्या काळातही या भाषेत विशेष फरक पडला नव्हता। सामना दैनिकामध्ये एक अग्रलेख येतो आणि राज ठाकरेची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय आणि त्याची अवकात काय, तुम्ही माझी अवकात काढताय, तुम्हाला या निवडणुकीत माझी अवकात दाखवीन मी तुम्हाला। पण निवडणूक निकालांनी मनसेचा फुगा फोडून टाकला। 2009 मध्ये लाखांनी मते घेणाऱ्या मनसेच्या उमेदवारांना यंदा आपलं डिपॉझिट ही वाचवता आलं नाही। या दारुण पराभवानंतर मात्र राज ठाकरेंची देहबोली एकदम बदलून गेली आहे। लोकसभेवर 18 वाक विजयी झाल्यानं सध्या शिवसेनेत जल्लोषाचं वातावरण आहे। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी नवनिर्वाचित खासदार आणि शिवसैनिकांची रीग लागली आहे। याच गर्दीला आश्चर्याचा धक्का देणारी घटना शनिवारी घडली। राज ठाकरे यांनी पाठवलेला पुष्पगुच्छ चक्क मातोश्रीवर पोहोचला। राज ठाकरे खरोखरच असा पुष्पगुच्छ पाठवतील यावर शिवसेना नेत्यांचा विश्वासच बसत नव्हता। मात्र राज ठाकरेंचे जनसंपर्क अधिकारी सचिन मोरे हे स्वतः पुष्पगुच्छ घेऊन आल्यानं मग खात्रीच पटली। शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी हा पुष्पगुच्छ स्वीकारला। त्यावरून आता मातोश्रीवरूनच नाराजीचे सूर उमटू लागलेत। बाळासाहेब ठाकरेंच्या आजारपणात राज ठाकरेंनी पाठवलेल्या चिकन सूपचा किस्सा निवडणूक प्रचारात चांगलाच गाजला। राज ठाकरेंनी ही खासगी आणि वैयक्तिक बाब उघड करायला नको होती असंही बोललं गेलं। तर गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या यशाबाबत स्वतः बाळासाहेबांनी राज ठाकरेंना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं होतं। तोच कित्ता आता राज गिरवत नाहीत ना। पुष्पगुच्छ पाठवून राज ठाकरेंना नेमकं काय साधायचंय असं कोडं शिवसेनेला पडलंय। एकमेकांच्या वाढदिवशी पुष्पगुच्छ पाठवण्याची मातोश्री आणि कृष्णकुंजची प्रथा का बंद झाली? याआधी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिका निवडणुकीतील यशानंतर राज ठाकरेंनी मातोश्रीवर पुष्पगुच्छ का पाठवले नाहीत? आता शुभेच्छांची सुबोधी त्यांना कशी सुचली असे प्रश्न उपस्थित होत आहेत। उद्धव ठाकरेंनी 1.5 वर्षांपूर्वी टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर राज ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता। आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लोकसभेत लागलेली ठेच लक्षात घेऊन मनसेला राजकीय शहाणपण तर सुचलं नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।